इंडियन आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मिळून अग्निवीर आर्मी रॅली भरतीचे पेपर झालेले आहे। यारो नागपूर, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो पुणे, यारो मुंबई आणि यारो कोल्हापूर या पाचही यारोचे जे विद्यार्थी मिळून पेपर झालेले आहे। जीडी, ट्रेड्समॅन, क्लर्क आणि टेक्निकलचे जे विद्यार्थी मिळून पेपर या ठिकाणी झालेले आहे। आता रिझल्ट या ठिकाणी कधीपर्यंत लागणार आहे, कारण की आता जे विद्यार्थी मिळून भरपूर वेळ या ठिकाणी झालेला आहे, अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। एक लक्षात ठेवा, तर 1 महिना या ठिकाणी होत येत आहे, एक लक्षात ठेवा। तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून इंडियन आर्मी रॅली भरती, अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। कोणत्या तारखेपर्यंत रिझल्ट येणार आहे, त्याचबरोबर यारो नागपूर, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो पुणे, यारो मुंबई आणि यारो कोल्हापूर या पाचही यारोचा जे विद्यार्थी मिळून जीडी, ट्रेड्समॅन, टेक्निकल, क्लर्कचा जे विद्यार्थी मिळून कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, पेपरचा कडाप किती जाणार आहे, आपल्याला किती मार्क या ठिकाणी असले पाहिजे जेणेकरून आपण पेपर पास होणार आहे आणि आपल्याला ग्राउंड साठी बोलावलं जाणार आहे। तर पेपर पास होण्यासाठी किती मार्क लागणार आहे, कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे स्टेप बाय स्टेप। सर्व यारोचे मी तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून कडाप किती जाणार आहे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेवर लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मिळून, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, आणि तुम्ही पेपर या ठिकाणी किती मार्काचा सोडवला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला पण एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मिळून नुकताच या ठिकाणी पेपर या ठिकाणी झालेले आहे, एक लक्षात ठेवा सर्व यारोचे या ठिकाणी पेपर झालेले आहे। तर जे काही छत्रपती संभाजी महाराज नगर यारो आहे, नागपूर यारो आहे, यारो पुणे यारो मुंबई आहे, यारो कोल्हापूर आहे, या सर्व यारोचे जे विद्यार्थी मिळून पेपर झालेले आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी आतुरतेने वाट पाहतात की रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे। काय तर पहा विद्यार्थी मिळून, आपली जी तयारी आहे हे आतापासून या ठिकाणी चालू ठेवा, बंद करू नका, कारण की पावसाळा या ठिकाणी चालू झालेला आहे आणि भरपूर ठिकाणी पाऊस या ठिकाणी पडत आहे। तर यामध्ये आपली जी ग्राउंड आहे हे चालूच ठेवा, कारण की ग्राउंड सुद्धा लवकरच, तुमच्या ग्राउंडच्या तारखा पण लवकरच या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर त्यामुळे आतापासून जे आपली जी तयारी हे चालू ठेवा आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर जास्त चान्स आहे तुमचं सिलेक्शन व्हायचे, कारण की यावर्षी जास्त जागा आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर काही विद्यार्थी तुक्यामध्ये सुद्धा पेपर पास होणार आहे, एक लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा। तर आता या ठिकाणी कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगतो आणि त्याचबरोबर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण पुढे बोलणार आहे। तर पहा जे काही यारो पुणे आहे, तर यारो पुणेमध्ये जे सहभागी जिल्हे आहे, तर पहा अहिल्यानगर, त्याचबरोबर बीड झालं, त्याचबरोबर लातूर, त्याचबरोबर धाराशिव, त्याचबरोबर पुणे आणि त्याचबरोबर सोलापूर, तर हे काही जिल्हे सहभागी आहे यारो पुणेमध्ये। तर आता कडाप किती जाणार आहे यारो पुणेचा, तर पहा जीडीचा जो पेपर आहे हा 100 मार्काचा होता, 100 पैकी तो कडाप जाणार आहे, जीडीचा हा 50 ते 60 वर कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। त्याचबरोबर यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा क्लार्कचा जो पेपर जाणार आहे, कडाप या ठिकाणी जाणार आहे, क्लार्कचा जो पेपर हा 200 मार्काचा होता, 200 पैकी 115 ते 130च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। त्याचबरोबर यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये जे ट्रेड्समॅनचा पद आहे, ट्रेड्समॅनचा जो पेपर हा 100 मार्काचा होता, 100 पैकी तो कडाप जाणार आहे, 50 ते 54 वर कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतर यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये टेक्निकलचा पद होता, 100 मार्काचा पेपर होता, 100 पैकी तो कडाप जाणार आहे, 100 ते 110 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे, 200 मार्काचा पेपर हा टेक्निकलचा होता यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा, तर 200 पैकी तो कडाप जाणार आहे टेक्निकलचा, 100 ते 110च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतर यारो मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर पहा यारो मुंबईमध्ये जे सहभागी जिल्हे असणार आहे, मुंबई झालं, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, त्याचबरोबर नाशिक, नंदुरबार, धुळे हे काही जिल्हे सहभागी या ठिकाणी राहणार आहे। तर या ठिकाणी यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा कडाप किती जाणार आहे, तर पहा तुम्ही जीडीमध्ये जर आपण पाहिलं तर 100 पैकी तो जीडीचा तो कडाप जाणार आहे, 53 ते 62च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे जीडीमध्ये। त्यानंतर टेक्निकलचा जो कडाप जाणार आहे यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा 200 मार्काचा पेपर होता, 100 ते 110 पर्यंत कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे। आणि क्लार्कचा जो कडाप जाणार आहे यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा, तर पहा 200 मार्काचा पेपर होता, 114 ते 118
28च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे. त्याचबरोबर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा जो पेपर हा 100 मार्काचा होता ट्रेड्समॅनचा. तर ट्रेड्समॅनचा जो कट ऑफ जाणार आहे यारो मुंबईमध्ये 40 ते 50च्या दरम्यान जाणार आहे. 100 पैकी एवढा काही कट ऑफ आहे, एवढा काही सेफ झोन जाणार आहे. आता यारो कोल्हापूरमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यारो कोल्हापूरमध्ये जे सहभागी जिल्हे आहे कोल्हापूर जिल्हा, सातारा, सांगली, त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, त्याचबरोबर दक्षिण गोवा हे काही जिल्हे सहभागी राहतात. तर जीडीचा कट ऑफ किती जाणार आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा पेपरचा. तर जीडीचा जो कट ऑफ जाणार आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा 100 मार्काचा जीडीचा पेपर होता. 55 ते 65च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे. त्यानंतर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा टेक्निकलचा कट ऑफ किती जाणार आहे तर टेक्निकलचा जो कट ऑफ हा या ठिकाणी जाणार आहे तर 100 ते 110च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे. 200 पैकी एवढा काही सेफ झोन आहे. त्याचबरोबर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये क्लर्कचा जो कट ऑफ जाणार आहे 200 पैकी 115 ते 130च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. त्याचबरोबर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये ट्रेड्समॅनचा जो कट ऑफ जाणार आहे हा जाणार आहे 100 पैकी 54 ते 62च्या आसपास जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्यानंतर यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीमध्ये जे सहभागी जिल्हे असणार आहे छत्रपती संभाजी महाराजनगर जिल्हा, बुलढाणा, हिंगोली, त्याचबरोबर जळगाव, जालना, नांदेड, परभणी हे काही जिल्हे सहभागी आहे. जीडीचा कट ऑफ किती जाणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीचा 100 पैकी 54 ते 64च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. त्याचबरोबर ट्रेड्समॅनचा कट ऑफ किती जाणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीचा 100 पैकी 48 ते 56 वर कट ऑफ जाणार आहे ट्रेड्समॅनचा. आणि क्लर्कचा जो कट ऑफ जाणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराजनगरचा 200 मार्काचा पेपर होता. 115 ते 130च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे. यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीमध्ये टेक्निकलचा जो कट ऑफ जाणार आहे 200 मार्काचा टेक्निकलचा पेपर होता. 100 ते 110च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे. यारो नागपूरचं जर आपण पाहिलं यारो नागपूर आर्मी रॅली भरतीमध्ये जे सहभागी जिल्हे आहेत नागपूर जिल्हा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हे काही जिल्हे सहभागी आहे. क्लर्कचा जो कट ऑफ जाणार आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा 200 पैकी जो कट ऑफ जाणार हा 110 ते 120च्या दरम्यान जाणार आहे. आणि टेक्निकलचा जो कट ऑफ जाणार आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा 200 पैकी 100 ते 115 वर जाणार आहे. आणि जीडीचा जो कट ऑफ जाणार आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा हा 40 ते 50च्या आसपास जाणार आहे. 100 पैकी एवढा काही कट ऑफ जाणार आहे, म्हणजे लय कमी कट ऑफ जाणार आहे, जागा जास्त आहे. त्याचबरोबर ट्रेड्समॅनचा कट ऑफ किती जाणार आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा 100 पैकी 35 ते 45च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. कारण की ट्रेड्समॅनमध्ये जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म या ठिकाणी भरलेले नाही आहे, एक लक्षात ठेवा. एवढा काही कट ऑफ जे विद्यार्थी मिळवणं यारोचा जाणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराजनगर, यारो नागपूर, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो पुणे ह्या सर्व या ठिकाणी यारोचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं आहे. पेपरचा हा कट ऑफ आहे, एवढा काही सेफ झोन आहे. एवढे जर आपल्याला मार्क येत असेल तर निश्चित आपण या ठिकाणी पेपर पास होणार आहे आणि ग्राउंडसाठी आपल्याला बोलावलं जाणार आहे. तर आता रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराजनगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई आणि यारो कोल्हापूर या पाचही यारोचा पेपरचा रिझल्ट कधी लागणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो 7 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे. आज सुद्धा रिझल्ट येऊ शकते, उद्या सुद्धा रिझल्ट लागू शकते किंवा परवा सुद्धा रिझल्ट लागू शकते. तर 7 तारखेपर्यंत रिझल्ट लागण्याचे पुरेपुरे संभावना आहे, पुरेपुरे चान्सेस या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा. तर 8 तारखेपर्यंत 7 ते 8 तारखेपर्यंत 7 जुलै किंवा 8 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे. लवकरच रिझल्ट पाहायला भेटणार आहे आणि ग्राउंड सुद्धा आपल्या या ठिकाणी सप्टेंबर महिन्यापासून चालू होणार आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये ग्राउंड चालू होणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या दाडीतच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.